नमस्कार मैत्रिणींनो, आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आपण आज रेशनच्या तांदळांपासून मस्त स्पंजी आणि अगदी कापसासारख्या नरम अशा इडल्या बनवणार आहोत। तर इडली बनवण्यासाठी आपल्याला आता हिवाळ्याचे दिवस आहेत, तर आपल्याला डाळ तांदूळ जास्त वेळ भिजून घ्यायचे, म्हणजे 5-6 तास तरी आपल्याला भिजून घ्यायचे आहेत। म्हणून मी आता हे लवकर टाकणार आहे। सहसा हिवाळ्यात हे पीठ जास्त फुलत नाही, पण आपल्याला ते फुलवायचं आहे आणि मी तुम्हाला ते कसं फुलवायचे ते सुद्धा सांगणार आहे। तर आपले हे साधे रेशनचे तांदूळ आहेत आणि रेशनच्या तांदूळांपासून आपल्याला इडली बनवायची आहे। तर मी हे 3 वाटी तांदूळ घेऊन घेतलेले आहेत। या वाटीने मी तांदूळ मोजलेले आहेत आणि आपली पांढरी डाळ आहे, स्वच्छ पांढरी आहे, म्हणून मी या तांदूळांमध्येच ही डाळ टाकणार आहे। जर आपल्याजवळ टरफल्यांची काळी डाळ असली तर आपण वेगळ्या भांड्यात टाकायची, पण माझ्याकडे ही पांढरी डाळ होती म्हणून मी तांदळांच्या मध्येच ही डाळ टाकलेली आहे। तर आपल्याला हे तांदूळ चांगले स्वच्छ आता धुवून घ्यायचे आहेत। तर मी आता 2-3 पाण्यांनी हे तांदूळ धुवून घेणार आहे। तर मैत्रिणींनो, मी हे उडदाची डाळ 1 वाटी आणि 3 वाटी तांदूळ असं घेतलेलं आणि त्याला 3-4 पाण्याने छान धुवून घेतलेलं आहे। मी अगदी स्वच्छ पाणी निघेपर्यंत धुवून घेतलेलं आहे। तर आपण आता त्याच्यात भिजवण्यासाठी पाणी टाकून ठेवणार आहोत। तर आता पाणी टाकते। पाणी साधारणतः आपल्याला डाळ तांदूळच्या 1 इंच वर एवढं टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायची गरज नाही। तुम्ही बघू शकता 1 इंच वर पाणी मी टाकलेलं आहे। आता आपण याला झाकून ठेवू। तर मैत्रिणींनो, आपण डाळ तांदूळ भिजवायला टाकले होते, आता ते बघू आपण भिजलेत का। तर तुम्ही बघू शकता आपले डाळ तांदूळ छान भिजून गेलेले आहेत। आता त्यांना 6 तास पूर्ण होऊन गेलेले आहेत। तर आपण त्यांचं आता वाटण करून घेणार आहोत। तर मी आता छान वाटून घेणार आहे, म्हणून मी आता हे डाळ तांदूळ मिक्सरमध्ये घेणार आहे। आपल्याला थोडं पाणीसुद्धा घ्यायचं आहे। पाणी हे घेतलं तरी चालते, कारण आपण ते डाळ तांदूळ छान धुवून घेतलेले आहे, म्हणजे पाणी खराब नाही। आता मिक्सरमध्ये घेऊन मी छान बारीक असं वाटून घेणार आहे। तर आपल्याला असे ह्या प्रकारे वाटून घ्यायचे, अगदी जाड नाही आणि अगदी बारीकसुद्धा नाही, असं रवाळ असं वाटून घ्यायचं आहे। तर मी आता हे पूर्ण डाळ तांदूळ या प्रकारे वाटून घेणार आहे। तर आपलं पूर्ण डाळ तांदूळ मी वाटून घेतलेली आहे, या पद्धतीनं पूर्ण वाटून घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता आपण आता याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। मीठ टाकून घेतलेलं चवीनुसार व आपल्याला हे पूर्ण 1 मिनिट असं छान फेटून घ्यायचं आहे। आपण जास्त जरा फेटवलं तर आपलं पीठ चांगलं सेट होते आणि चांगलं फुलूनही येते। असं 1 मिनिटापर्यंत एकाच बाजूने फेटवायचं, बाजू बदलवायची नाही। छान असं एकाच बाजूने फेटवणार आहे मी। असं आपल्याला साधारणतः 5 मिनिटं फेटून घ्यायचं आहे। आता हिवाळ्याचा मोसम आहे आणि हिवाळ्यामध्ये हे इडलीचं पीठ फुलत नाही, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर इडलीचं पीठ फुलण्यासाठी इडलीचं पीठ फुलवण्यासाठी आपण काय करायचं, गॅसवर एक कढई ठेवायची आहे। अशी या पद्धतीने मोठी कढई ठेवायची, कढई छान तापू द्यायची। कढई तापल्यावर आपण काय करायचं, आपण हे आपलं इडलीचं वाटण करून घेतलेलं आहे ते त्या कढईमध्ये पातेलं ठेवायचं, वरून झाकण ठेवून घ्यायचं। आता कढई आपली तापलेली आहे, आता आपण गॅस बंद करून देऊ। मी आता गॅस बंद करून दिलेला आहे। गॅस बंद केल्यानंतर आपण काय करायचं, असा एक आपला कॉटनचा टॉवेल घ्यायचा आणि टॉवेल छान असं आपल्या ह्या वाटणवरती झाकून घ्यायचं। झाकल्यानंतर म्हणजे काय होईल, जेणेकरून आपल्या पिठाची उष्णता वाढेल आणि आपलं पीठ छान फुलून जाईल। तर मी आता ह्या इडलीच्या भांड्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे। तर आपलं पाणी आता उकळायला सुरुवात झालेली आहे। तर पाणी उकळते तोपर्यंत आपण काय करू, या भांड्याला असं तेल लावून घेणार आहोत। तेल लावून घेतलेलं आता आपण याच्यात हे पीठ, इडलीचं पीठ असं थोडं थोडं टाकून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता पीठ आपलं किती छान फुललेलं आहे, म्हणजे आपल्या इडल्या खूप नरम आणि अगदी सफेद व्हाईट येणार आहेत। तर असे आपल्याला भांडं ठेवून घ्यायचं आहे। परत दुसऱ्या भांड्याला तेल लावून
याच्यातसुद्धा आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे. अशा पूर्ण प्लेट्सला आपण तेल लावून आणि पीठ टाकून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण 5च्या 5 प्लेट मी असं तेल लावून पीठ टाकून घेणार आहे. तर मी दाखवते तुम्हाला आता कशा आपण इडल्या आपल्यावर तयार होणार आहेत. मी पूर्ण प्लेट्स आपण पीठ टाकून ठेवून घेतलेले आहे आणि आता मी याच्यावरती झाकण ठेवून घेणार आहे आणि याला 5 मिनिटं आपण वाफवून घेणार आहोत. 5 मिनिटात आपल्या इडल्या तयार होतात. म्हणजे हे पीठ खूप छान फुललेलं असलं ना तर इडल्यांना काहीच टाईम लागत नाही. फक्त आपल्या 5 मिनिटांनी इडल्या तयार होणार आहेत. तर बघू आपण 5 मिनिटांनी. तर आपण इडल्या ठेवलेल्या आहेत आणि आपल्या इडल्या तयार होत आहेत. तोपर्यंत आपण काय करून घेऊ, इडल्यांसोबत खायला आपल्याला चटणी बनवायची आहे. तर चटणी बनवण्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, छान खरपूस भाजून घेतलेले आहे. तर आपल्याला हे एवढे शेंगदाणे घ्यायचे आणि शेंगदाणे घेतल्यानंतर आपल्याला हिरव्या मिरच्या त्यासुद्धा आपण भाजून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा मी या चटणीत टाकणार आहे. आणि आपल्याला लागणार आहेत 2 लसूण पाकळ्या 2 घेतलेल्या, त्यासुद्धा आपण टाकून देऊ. आणि थोडा कोथिंबीर घ्यायचा, कोथिंबीर छान स्वच्छ धुवून घेतलेला, तो सुद्धा आपल्याला चटणीत वाटून घ्यायचा आहे. आणि थोडे जिरे घ्यायचं आहे. आता आपण हे चटणीचं वाटण करून घेणार आहोत. तर वाटण करण्यासाठी त्याच्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर आपण याला मिक्सरमधून काढून घेणार आहोत. तर आपण चटणीचा या मसाला बारीक काढून घेतलेला आहे. अगदी बारीक काढायचा नाही, थोडा जाडसरच ठेवायचा, जसं मी हा वाटून घेतलेला आहे. अशी चटणी खूप छान लागते. आता आपण या चटणीला फोडणी करणार आहोत. तर फोडणी करण्यासाठी मी पातेलं घेत आहे. आता आपण चटणीला फोडणी करणार आहोत. तर फोडणी करण्यासाठी मी पातेलं ठेवलं आहे गॅसवर. गॅस मंद आचेवर चालू आहे आपला. आणि आता त्या पातेल्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल मी टाकून घेतलेलं आहे. तेल टाकल्यानंतर आपलं तेल थोडं गरम होऊ द्यायचं आहे. गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत मोहरी. मोहरी तडकायला लागल्यावर आपल्याला त्याच्यात आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं मोहरी छान तडकायला लागलेली आहे आपली. तर आपण आता त्याच्यात ही वाटून घेतलेली चटणी आपण आता त्याच्यात टाकून घेणार आहोत. म्हणजे आपण वरून तर आपण ही चटणीला अशी फोडणी करून घेतलेली आहे. आपण वरून तडका दिला त्याप्रमाणे ही फोडणी दिली जाते. पण वरून तडका न देता आपण अशी चटणीला फोडणी दिली तर अजून जास्त टेस्ट लागतो आपल्या चटणीला, म्हणून अशी फोडणी करून घेतलेली. आता आपण त्याच्यात थोडा हिरवा कोथिंबीर वरून टाकून घेणार आहोत. तर पाणी आपल्या आवडीनुसार टाकायचं. जर आपल्याला पातळ चटणी आवडत असली तर आपण थोडं पाणी सुद्धा त्याच्यात टाकू शकतो. जर आपल्याला घट्ट आवडत असली तर पाणी टाकायचं नाही. तर या प्रकारे मी चटणी करून घेतलेली आहे. तर चटणीला आपलं छान उकळू द्यायचं आहे. आणि चटणीमध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. तर आपली चटणी तयार झालेली आहे आता. आणि 5 मिनिटं सुद्धा झालेली आहेत. तर आपण आपल्या इडल्या बघूया. तर आपण आपल्या इडल्या बघू. इडल्या आपल्या छान झालेल्या आहेत, तयार झालेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता, मी अशी एक इडलीमध्ये दाखवते तुम्हाला. पीठ लागलेलं नाही म्हणजे आपली इडली तयार झालेली आहे. तर आपण आता आपल्या इडल्या खाली काढून घेणार आहोत. गॅसची फ्लेम कमी करायची, कापड धरायचं, कापडानं आपल्याला हे असं खाली उतरून घ्यायचे आहे. हे थोडे थंड झाल्यावर आपल्याला काढून घ्यायचे आहेत.
तर आपल्या इडल्या सगळ्या प्लेटांमध्ये छान फुलून गेलेल्या आहेत आणि अगदी पांढऱ्या शुभ्रसुद्धा आलेले आहेत. तर थोडं थंड झाल्यावर मी तुम्हाला काढून दाखवणार आहे. तर आपल्या इडल्या आता थोडं थंड झालेल्या आहेत. तर आपण एक एक इडली काढून बघूया. तर तुम्ही बघू शकता किती सहज आपली इडली निघालेली आणि एकदम हलकी, ते वजनसुद्धा नाही लागत आहे तिचं, एवढी हलकी आणि स्पंजी झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती आपली इडली स्पंजी झालेली आणि पांढरी शुभ्र झालेली आहे. तर तुम्हाला मी अशी सुद्धा दाखवते बघा, किती अगदी नरम सहज दाबली जाते, अगदी स्पंजसारखी. तुम्हाला मी एक मोडूनसुद्धा दाखवणार आहे. किती पांढरी आणि मऊ झालेली अगदी आपली ब्रेडसारखी दिसते आहे. तर मैत्रिणींनो, आपली इडली आणि चटणी अगदी तयार आहे खायला. तर तुम्हाला जर इडली आणि चटणीचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.